शिवराजाभिषेकात ब्राह्मणांनी महाराजांकडून अगणित रक्कम लुटून शिवस्वराज्याचा खजिना रिकामा केला. धार्मिक विधींच्या नावाखाली ब्राह्मणांनी शिवरायांचा उघडपणे अपमान केला. महाराजांना त्यांनी रयतेसाठी साठवलेल्या रकमेची ब्राह्मणांनी केलेली नासाडी उघड्या डोळ्यांनी अगतिकपणे पाहावी लागली होती. ब्राह्मणांमुळेच राजाभिषेकावेळी महाराजांना छळ, यातना, अगतिकता, लूटमार आणि अपमानाच्या विषयाचे घोट निमूटपणे प्यावे लागले होते. ही आहेत शिवराजाभिषेकावेळी ब्राह्मणांनी कसे दुराचार आणि कोणती दुष्कृत्य केली त्याचा नमुना असलेली, छाती ठोकपणे सांगितली जाणारी फक्त काही वाक्ये. कुणाही शिवरायभक्ताच्या मनात ब्राह्मणांबद्दल प्रचंड संतापाचे स्फोट घडविणारी ही वाक्ये आणि त्या दाव्यांना पुरावे सुद्धा आहेत असे जेव्हा डबल छाती ठोकपणे म्हटले जाते तेव्हा तर एक वेळ विषारी साप सोडावा पण ब्राह्मण मात्र ठेचावा अशीच भावना बहुजनांच्या मनात घर करू लागते. नमस्कार इतिहास मित्रांनो, मी आत्ताच सांगितलेल्या या सर्व प्रकारामागे ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता का आणि धार्मिक विधींच्या नावाखाली अडवणूक करून ब्राह्मणांनी महाराजांकडून प्रचंड रकमा उकळून शिवस्वराज्याचा खजिना लुटला होता का, हेच दोन मुख्य आणि कळीचे प्रश्न आहेत. आणि यासोबतच एक वास्तव सुद्धा आहे, ते म्हणजे शिवराज्याभिषेकात ब्राह्मणांच्या दुष्कर्मांचा विषय काही आपोआपच प्रकट झालेला नाही. अनाजीपंत आणि मोरोपंत ही नावे राज्याभिषेकाला विरोध करणारे प्रमुख ब्राह्मण म्हणून उगीच त्या घटनेत शिरलेली नाहीत. त्यामागे सुद्धा काही खऱ्या ऐतिहासिक घटना सुद्धा कारणीभूत आहेतच. हा प्रकार काय आहे ते मी राज्याभिषेकाच्या कलंकाचे खरे गुन्हेगार कोण, तसेच महाराजांचे पुण्य आणि ब्राह्मणांचे पाप या मुद्द्यांसह या भागाच्या शेवटी सांगेनच. पण आधी आपल्याला त्या दोन मूळ प्रश्नांची खरी उत्तरे जाणून घ्यावी लागतील आणि तीही अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. महाराजांनी ब्राह्मणांना दिलेल्या रकमा योग्य की अयोग्य, रास्त की जास्त, ब्राह्मणांनी खरोखरच शिवस्वराज्याचा खजिना लुटून रिकामा केला होता का, याच्याच उत्तरात ज्या कळीच्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर आहे तो प्रश्न म्हणजे ब्राह्मणांनी महाराजांना लुटले की महाराजांनी धनलोभी ब्राह्मणांना मोठ्या रकमांनी विकत घेऊन राज्याभिषेक समारंभ यशस्वी केला, की महाराजांनी व्यवहारानुसार ब्राह्मणांना अगदी हिशोबीपणे योग्य तितकीच रक्कम दिली होती. आणि हे सर्व जाणून घेताना याच्याशीच अगदी घट्ट संबंध असलेला पण सर्वांनीच साफ दुर्लक्षित केलेला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे महाराजांच्या स्वराज्याच्या खजिन्याची ताकद किती आणि महाराजांची अशा समारंभांवर खर्च करण्याची ऐपत किती, दानत किती. कारण महाराजांची आर्थिक ताकद किती हेच माहिती नसेल, शिवस्वराज्याच्या खजिन्याची किंमत किती होती याचा अंदाजच नसेल, तर ब्राह्मणांनी स्वराज्याचा खजिना रिकामा केला हे कोणत्या तोंडाने बोलायचे आणि कसे सिद्ध करायचे. आता यातील मूलभूत महत्वाची माहिती कोणती, तर राज्याभिषेकाला आलेल्या ब्राह्मणांची एकूण संख्या, महाराजांनी ब्राह्मणांना दिलेली एकूण रक्कम आणि प्रत्येक ब्राह्मणाला वैयक्तिकरित्या मिळालेली रक्कम. याची उत्तरे आपण यापूर्वीच्या या भागात पुराव्यानिशी पाहिलेलीच आहेत. तीच इथे आता आवश्यक म्हणून सारांशाने सांगतो. राज्याभिषेक समारंभात महाराजांनी दक्षिणा आणि दानधर्मावर 1.5 लाख होऊन खर्च केले होते. शिवराज्याभिषेकाचे सर्व धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या 750 होती आणि शिवराज्याभिषेकात रायगडावर येऊन गेलेल्या इतर सर्वसामान्य ब्राह्मणांची संख्या 11,000 होती. या ब्राह्मणांचा राज्याभिषेकाच्या धार्मिक विधींशी काहीही संबंध नव्हता. केवळ उपस्थितीमुळे त्यांना महाराजांच्याकडून दान मिळाले होते. महाराजांनी दिलेल्या एकूण 1.5 लाख होनांपैकी 25,000 होन या सर्वसामान्य ब्राह्मणांना, 17,000 होन गागाभट्टांना आणि 1,08,000 होन विधीवाल्या ब्राह्मणांना मिळाले होते. म्हणजे धार्मिक विधी करणाऱ्या 750 ब्राह्मणांपैकी प्रत्येक ब्राह्मणाला 150 होन म्हणजे 600 रुपये मिळाले होते. आणि इतर सर्वसामान्य ब्राह्मणांच्या नवरा बायको आणि मूल अशा
3 व्यक्तींच्या संपूर्ण कुटुंबाला मिळून 9 रुपये मिळाले होते. या तुलनेत विधीवाल्या प्रत्येक ब्राह्मणाला मिळालेली रक्कम 60 पटीने जास्त, म्हणजे नक्कीच फार मोठी होती. इथे मी एक बाब मुद्दाम सांगतो. ज्या एका शिवरायांना ओळखणाऱ्या, एकदा भेटलेल्या अब्राहम लेफेबेर या समकालीन डच व्यक्तीच्या लिखाणाच्या आधारावर ब्राह्मणांनी शिवराज्याभिषेकाला विरोध केला आणि नंतर धार्मिक विधींच्या नावाखाली प्रचंड रक्कम लुटली, हे आरोप केले जातात. त्याच पुराव्यातील माहितीवरून ब्राह्मणांची संख्या, त्यांचे 2 प्रकार आणि प्रत्येक ब्राह्मणाला मिळालेली वैयक्तिक रक्कम यांचे आकडे मी निश्चित केलेले आहेत. महाराजांनी दान दक्षिणेवर खर्चलेल्या एकूण रकमेचा आकडा सुद्धा त्याच पुराव्यातून घेतलेला आहे. यातीलच म्हणजे याच लिखाणावर आधारलेल्या ब्राह्मणांनी शिवराज्याभिषेकाला विरोध केला होता या छाती ठोक दाव्याच्या पुराव्यानिशी चिंधड्या कशा होतात हे आपण या आधीच्या या भागात पाहिलेलेच आहे. तो विषय तर तिथेच संपलेला आहे. आणि या फेबेरच्या लिखाणातील ब्राह्मणांची एकूण संख्या, दानाची एकूण रक्कम आणि प्रत्येक ब्राह्मणाला मिळालेली वैयक्तिक रक्कम याचे आकडे आपण अगोदरच जाणून घेतलेले आहेत. ती मूलभूत माहिती आपल्या हाताशी आहे. त्यामुळे आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात आणि मूळ पुरावे काय सांगतात ते बघूयात. महाराजांनी गागाभट्टांना राज्याभिषेकातील धार्मिक विधींबाबत विचारविनिमय करण्यासाठी 1674 सालच्या फेब्रुवारी महिन्यातच रायगडावर बोलावले होते. याचा पुरावा शिवराज्याभिषेकाला रायगडावर प्रत्यक्ष हजर असलेल्या आणि त्यानंतर महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करणाऱ्या निश्चलपुरी गोसावींच्या श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथात आहे. आणि तो असा आहे. त्यावेळी गागाभट्ट नाशिकला आलेले होते. हे समजल्यावर महाराजांनी गागाभट्टांना आमंत्रण देऊन बोलावले आणि महाराज राज्याभिषेक समारंभासाठी सज्ज झाले. गागाभट्ट रायगडावर आल्यावर काही दिवसांनी सेनापती प्रतापराव यवनांकडून मारले गेले. शिवस्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजरांचा वीर मृत्यू 24 फेब्रुवारी 1674 रोजी झाला होता. त्याआधी काही दिवस गागाभट्ट रायगडावर महाराजांकडे आले होते हे निश्चित आहे. थोडक्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत गागाभट्ट रायगडावर आले होते. याच वेळी राज्याभिषेक कधी करायचा याचा निर्णय झाला होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 6 जून 1674 रोजीचा महाराजांच्या सिंहासनारोहणाचा मुहूर्त सुद्धा याच वेळी निश्चित झाला होता. कारण इतक्या महत्वाच्या आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा होऊ घातलेल्या त्या शेकडो वर्षानंतर होणाऱ्या एकमेव आणि अद्वितीय अशा समारंभाच्या कडेकोट आणि संपूर्ण तयारीसाठी हा 3-3.5 महिन्यांचा कालावधी आवश्यकच होता. तो का आवश्यक होता याचे फक्त एका कामाचे उदाहरण सांगतो. 7 पवित्र नद्यांपैकीच असलेल्या उत्तर प्रदेशातील गंगा आणि सध्याच्या लडाख पाकिस्तान मधील सिंधू या 2 पवित्र नद्यांचे पाणी राज्याभिषेकाला आणायचे होते. रायगडावरून तिकडे जाऊन ते पाणी घेऊन परत रायगडावर येण्यासाठी त्या काळच्या परिस्थितीनुसार 1.5-2 महिने तर सहजच लागणार होते. बाकी महत्वाची तयारी तर फार मोठ्या प्रमाणात करावयाची होती आणि या तयारीला 2-3 महिने आधी सुरुवात करणे हे आवश्यक आणि अटळच होते. फेब्रुवारीत राज्याभिषेकाची तारीख ठरल्यानंतर गागाभट्टांनी राज्याभिषेकाचे संपूर्ण विधी कोणत्या क्रमाने, कसे, कधी आणि कोणत्या मंत्रांसह, कर्मकांडांसह करायचे ते निश्चित करून श्री शिवराज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ सिद्ध केला. म्हणजे संपूर्ण अभ्यास करून लिहून तयार केला. याबरोबरच तुला पुरुषदान विधी हा दुसरा ग्रंथ सुद्धा गागाभट्टांनी खास शिवराज्याभिषेकासाठी लिहिला होता. गागाभट्टांचे दुसरे महत्वाचे काम ते सर्व धार्मिक विधी करणारी 750 विद्वान आणि पारंगत ब्राह्मणांची टीम तयार करणे हे होते. या ब्राह्मणांमधील प्रत्येकाला त्याने कोणते विधी केव्हा आणि कसे करायचे आहेत, कोणत्या मंत्रासह कर्मकांडासह करायचे आहेत याच्या सूचना आणि प्रशिक्षण आधीच देणे हे तर गरजेचेच होते. म्हणजे अर्थातच हे 750 ब्राह्मण राज्याभिषेकाच्या प्रत्यक्ष समारंभाच्या सुरुवातीच्या आधी किमान 1 महिनाभर रायगडावर हजर झाले होते. राज्याभिषेकातील धार्मिक विधींची प्रत्यक्ष सुरुवात
29 मे रोजी झाली. 6 जूनला महाराजांचे सिंहासनारोहण झाले आणि त्यानंतर दानधर्माचा कार्यक्रम सुरू झाला. रायगडावर आलेला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच्या वृत्तांतानुसार हा कार्यक्रम सिंहासनारोहणानंतर एकूण 4 दिवस, तर अब्राहम ले फेबेर या डच व्यक्तीच्या वृत्तांतानुसार 12 दिवस सलग चालू होता. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की धार्मिक विधी करणारे ते 750 ब्राह्मण या संपूर्ण कालावधीमध्ये गडावरच होते, कारण या विधीवाल्या ब्राह्मणांना जी रक्कम द्यायची होती ती सिंहासनारोहणानंतरच त्यांना मिळणार होती. आणि दुसरे म्हणजे इतर सर्वसामान्य ब्राह्मणांना जो दानधर्म महाराजांच्या सिंहासनारोहणानंतर केला गेला त्यासाठीचे आवश्यक ते धार्मिक विधी सुद्धा त्या 750 ब्राह्मणांनाच करावे लागणार होते. शिवराज्याभिषेकाच्या खर्चासाठी आपण फेबेरने दिलेली 1.5 लाख होन ही सर्वाधिक रक्कमच गृहीत धरलेली असल्याने ते विधीवाले ब्राह्मण 29 मे पासून सिंहासनारोहणानंतर 12 दिवस म्हणजे 18 जून पर्यंत म्हणजे 21 दिवस समारंभासाठी आणि त्याआधी 1 महिना संपूर्ण समारंभाच्या आवश्यक त्या पूर्वतयारीसाठी असे सुमारे 50 दिवस रायगडावरच मुक्काम करून होते. आता नेमके इथेच आपल्याला ब्राह्मणांवरील आरोपाबाबतची अत्यंत महत्वाची, कुणीही लक्ष न दिलेली अगदी कळीची माहिती कशी मिळते ते बघा. विधीवाल्या ब्राह्मणांना दान अधिक दक्षिणा म्हणून मिळालेली प्रत्येकी 150 होन ही रक्कम म्हणजे त्यांची बिदागी, मेहनताना, त्यांच्या विद्वत्तेचे मानधन, प्रत्यक्ष विधी पार पाडण्याच्या कामाचा मोबदला म्हणून होती. आणि हा मोबदला प्रतिदिन 3 होन या हिशोबाने त्यांच्या पदरात पडला होता. याला व्यावहारिक भाषेत त्या ब्राह्मणांची दिवसाची हजेरीची रक्कम सुद्धा म्हणता येईल. प्रत्येक विधीवाल्या म्हणजे विद्वान पंडित ब्राह्मणाला त्याचे गाव, घरदार, नातेवाईक सोडून जाण्या येण्याचा प्रवास, त्याचा त्रास आणि खर्च सहन करून रायगडावर येऊन रायगडावर तब्बल 50 दिवस मुक्काम ठोकून राजाभिषेक समारंभ यथाशास्त्र पार पाडण्यासाठी पदरात पडलेली ती रक्कम प्रतिदिन 3 होन या हिशोबाने त्यांना मिळाली होती. अशा 50 दिवसांची मिळून त्यांना 150 होन मिळाले होते. आता ही रक्कम रास्त होती की जास्त होती? महाराजांच्या स्वराज्याचा खजिना लुटण्याइतकी मोठी होती का? हे शिवरायांच्याच कारकिर्दीमधील काही घटनांमधील रकमांचे आकडे तुलनेसाठी दाखवून सांगतो. यातून शिवरायांची दानत स्पष्टपणे दिसेल. शके 1586 पौष वद्य अमावस्या म्हणजे 6 जानेवारी 1665 रोजी सूर्यग्रहणाच्या पर्वावर महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाऊंची तुळा केली होती आणि त्यानंतर सोनोपंत डबीर या वयोवृद्ध मंत्र्याची सुद्धा तुळा केली होती. हे दोन्ही तुळादान विधी राजाभिषेक समारंभातील महाराजांच्या तुळाविधीप्रमाणेच होते आणि या 2 तुलादानांतील दोन्ही व्यक्तींच्या वजना इतके सोने आणि इतर वस्तू दान करण्यात आल्या होत्या. हा प्रसंग आहे राजाभिषेकाच्या आधी 9 वर्षापूर्वीचा. हा तुलादानाचा खर्च महाराजांनी त्यावेळी अगदी सहजगत्या केला होता. तो काही अत्यावश्यक अटळ होता म्हणून केलेला नव्हता. ब्राह्मणांच्या मागणीवरून किंवा त्यांच्या अडवणुकीमुळे तर अजिबातच केलेला नव्हता, तर पूर्ण स्वेच्छेने केलेला होता. तर मग महाराजांनी राजाभिषेकावेळी 2 वेळा स्वतःच्या वजना इतके सोने दान केले. यात विशेष ते काय आहे? आता दुसरी घटना सांगतो. महाराज आग्र्यामधून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले तेव्हा महाराजांनी शंभूराजांना मथुरा येथे कृष्णाजी पंत यांच्या घरी गुप्तपणे ठेवले होते. हे कृष्णाजी पंत मोरोपंत पेशव्यांचे मेहुणे होते. महाराज राजगडावर पोहोचल्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी कृष्णाजी पंत शंभूराजांना सोबत घेऊन गुप्तपणे प्रवास करीत महाराजांकडे राजगडावर आले. कृष्णाजी पंतांना या कामगिरीबद्दल महाराजांनी 1 लाख होन बक्षीस दिले. कृष्णाजी पंतांच्या आई आणि बंधूंना प्रत्येकी 25,000 रुपये दिले. याशिवाय सभासद बखरीनुसार कृष्णाजी पंतांसह त्यांच्या 2 बंधूंना अशा तिघांना 10,000 होन तैनात केली, म्हणजे नेमणूक सुद्धा दिली. हा बक्षिसांचा एकूण आकडा होतो 1,46,000
होन. म्हणजे राज्याभिषेकावेळी महाराजांनी दक्षिणा आणि दान धर्मावर खर्च केलेल्या जवळपास संपूर्ण रकमेइतका आणि कृष्णाजी पंतांच्या संपूर्ण कुटुंबाला महाराजांनी ती रक्कम स्वेच्छेने दिलेली होती. राज्याभिषेकातील दान दक्षिणेच्या 1.5 लाख होनावरून बोंबाबोंब करणाऱ्यांचा मूर्खपणा उघड करायला खरे तर ही एकच घटना पुरेशी आहे. तरीही आणखी एक तिसरी घटना सांगतो. 1675 साली महाराजांनी गोव्याजवळच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला होता. तेव्हा महाराजांनी किल्ल्याच्या तटावर चढून जाऊन हल्ला करणाऱ्या आपल्या सैनिकांना बक्षीस देण्यासाठी म्हणून अर्धा शेर वजनाचे सोन्याचे 500 तोडे तयार ठेवले होते. महाराजांच्या त्या प्रोत्साहनाने तेव्हा जिद्दी मराठ्यांनी जोरदार हल्ला करून फोंडा किल्ला जिंकला होता. अर्धा शेर वजनाचे 500 सोन्याचे तोडे म्हणजे 250 किलो सोने, म्हणजे महाराजांच्या वजनाच्या तिपटीहून जास्त वजनाचे सोने. तुम्ही आत्ताच ऐकलेल्या पुण्यकारक, जोखमीच्या आणि महत्वाच्या अशा या 3 घटनांमध्ये महाराजांची प्रत्येक प्रसंगाचे मोल जाणणारी बुद्धी दान आणि बक्षीस म्हणून दिलेल्या मोठ्या रकमांमध्ये स्पष्ट दिसते. आता या रकमांची तुलना राज्याभिषेकातील दान धर्माच्या रकमेशी केली तर त्या अफाट महत्वाच्या घटनेत महाराजांनी दान दक्षिणेवर खर्च केलेली 1.5 लाख होनांची रक्कम जास्त नव्हती हे आपल्याला अगदी सहजपणे कळते. राज्याभिषेकाचे पैशात मोजताच न येणारे खरे प्रचंड मोल जाणणाऱ्या शिवछत्रपतींनी राज्याभिषेकातील धार्मिक विधी 2 ग्रंथ लिहून निश्चित करणाऱ्या, 4 महिने परिश्रम करून सर्व विधी यथाशास्त्र पार पाडणाऱ्या, कुणालाही दोष काढायला जागा न ठेवणाऱ्या सर्व विधींचे मुख्य सूत्रधार प्रमुख दिग्दर्शक गागाभट्टांना दिलेले 17,000 होन आणि 50 दिवसांसाठी प्रत्येक विधीवाल्या ब्राह्मणाला दिलेली 150 होनांची रक्कम अगदी रास्त आणि त्या ब्राह्मणांनी केलेल्या कामाचा मान राखणारी अगदी व्यवहार्य अशी रक्कम होती. काही लोक मात्र राज्याभिषेक समारंभात महाराजांनी स्वतःच्या वजना इतके सोने दान केले, ब्राह्मणांच्या दबावामुळेच तसे झाले असला बिंडोक आरडाओरडा करीत असतात. महाराजांनी कुणाला काय आणि किती द्यायचे ते आता हे रिकाम्या डोक्याचे आधुनिक विद्वान ठरवणार का? ज्यांना महाराजांच्या राज्याभिषेकाचे मोल आणि मर्मच नीट कळलेले नाही अशांनी हा शानपणा करायला जाऊच नाही. महाराजांनी दिलेल्या दानदक्षिणेच्या रकमेमुळे राज्याभिषेकाला आलेले सर्व ब्राह्मण संतुष्ट झाले होते हे तर त्या समारंभाला प्रत्यक्ष हजर असलेल्या निश्चलपुरी गोसावींनीच लिहून ठेवलेले आहे. यातून महाराजांची कोणत्याही कामाचे नेमके मोल जाणणारी, अचूक निर्णय घेणारी, समतोल व्यवहारी बुद्धी स्पष्टपणे दिसते. पण अभ्यासाशी फारकत आणि अकलेशी घटस्फोट घेतलेल्या, ब्राह्मण द्वेषाने आंधळे झालेल्या निर्बुद्धांना हे दिसतच नाही. तर मग त्यांना महाराजांच्या दानतीचा अर्थ कळणे ही तर फार लांबची गोष्ट आहे. आता तुम्हाला महाराजांच्या ऐपतीची तसेच आर्थिक ताकदीची आणखी 2-4 मोजकी उदाहरणे सांगतो. ब्राह्मणांनी महाराजांना लुटले असला बिंडोक अर्थ ज्याच्या लिखाणावरून काही लोक काढतात तोच ले फेबेर काय सांगतो ते बघा. महाराजांचे सिंहासनारोहण झाल्यावर राजदर्शन म्हणजे सर्वांना महाराज पाहता यावेत, आवश्यक त्यांना भेटता यावेत यासाठीचा खुला दरबार सुरू झाला. यावेळी इतर सर्वांच्या आधी महाराजांना त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी काय आहेर किंवा नजराणा दिला याचे वर्णन फेबेर असे करतो. मुख्य प्रधान मोरो पंडित म्हणजे मोरोपंत पिंगळे यांनी महाराजांना आदरपूर्वक नमस्कार करून सोबत आणलेले 8,000 होन महाराजांच्या मस्तकावर ओतले. मुख्य हिशोबनीस निळोपंत यांनी 7,000 होन आणि 2 सल्लागारांनी म्हणजे मंत्र्यांनी प्रत्येकी 5,000 होन महाराजांच्या मस्तकावर ओतले. म्हणजे महाराजांच्या केवळ 4च मंत्र्यांनी मिळून एकूण 25,000 होनांचा नजराणा महाराजांना अर्पण केला होता. बाकी मंत्र्यांनी सुद्धा महाराजांना आदरपूर्वक वंदन केले असे फेबेर लिहितो. पण त्यांनी महाराजांना किती नजराणा दिला ते त्याने लिहिलेले नाही. पण हे उरलेले इतर 4 मंत्री तसेच स्वराज्याच्या विविध प्रांताचे सुभेदार, मोठे मोठे अधिकारी, लष्करी सरदार आणि राज्याभिषेकाला आलेल्या पाहुण्यांसह
इतरांनी महाराजांना केलेल्या नजराना आणि आहेरांची रक्कम लक्षात घेतली तर तो आकडा 50,000 होण्याच्या पुढे अगदी नक्की जाईल. पण हा नजराण्याचा आकडा सुद्धा अगदी किरकोळ वाटावा अशी आश्चर्यकारक माहिती फेबेरनेच दिलेली आहे. ती अशी: शिवरायांची आई म्हणजे राजमाता जिजाऊ राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी निधन पावल्या. त्यांनी त्यांच्या पुत्रासाठी म्हणजे महाराजांसाठी 25 लाख होन मागे ठेवले होते आणि काही जण म्हणतात ती रक्कम यापेक्षाही जास्त होती. हे 25 लाख होन म्हणजे जिजाऊंचे वैयक्तिक स्त्रीधन होते. जिजाऊंकडे इतकी रक्कम कशी असा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याने आपल्या या चॅनलवरील मृत्यूनंतर जिजाऊंचे शिवरायांना इतके कोटी रुपये हे धन आले कुठून हा व्हिडिओ पहावा. त्यात पुराव्यानिशी उत्तर दिलेले आहे. तर इथे सांगायचा मुद्दा हा आहे की जिजाऊंनी महाराजांसाठी मागे ठेवलेली रक्कम राज्याभिषेकासाठीच्या दानदक्षिणेवर खर्च झालेल्या रकमेच्या तुलनेत 16 पटीने जास्त होती. म्हणजे फक्त या रकमेतूनच प्रत्येक वेळी 1.5 लाख होन याप्रमाणे तब्बल 16 वेळा राज्याभिषेकासाठीचा दान धर्म सहज करता आला असता. महाराजांच्या मंत्र्यांच्या ऐपतीसह जिजाऊंच्या स्त्रीधनाची ही किंमत खुद्द महाराजांचे ऐपत किती अफाट असेल याची कल्पना द्यायला पुरेसे आहे. महाराजांच्या त्या ऐपतीची काडी मात्र सुद्धा कल्पना नसलेले लोक जेव्हा फक्त ब्राह्मणांना मिळालेल्या रकमेचाच गाजावाजा करतात तेव्हा स्वतःच्या अर्धवट अभ्यासाची आणि अकलेचीच जाहिरात स्वतःच अगदी पोस्टर लावून चव्हाट्यावर मांडत असतात. स्वराज्याचा खजिना ब्राह्मणांनी लुटून रिकामा केला म्हणणाऱ्यांना आणि त्यांच्या त्या बिनबुडाच्या बडबडीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या होकारार्थी माना डोलावणाऱ्यांना त्यांची ती झापडे कानशिलात वाजवून उडवणारी महाराजांच्या स्वराज्याच्या खजिन्याची आर्थिक ताकद आता सांगतो. महाराजांच्याच पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींच्या चरित्रातील म्हणजेच सभासद बकरीतील हा मजकूर आहे. 1679 साली महाराजांनी संपूर्ण स्वराज्याची मोजदाद केली. त्यावेळी खजिन्यात असलेल्या मौल्यवान वस्तूंची सुद्धा मोजदाद केली गेली होती. अशा एकूण 35 वेगवेगळ्या नोंदींपैकी एक नोंद अशी आहे: 1 लाख साधे सोने, नग कांबी 1 लक्ष, वजन 12.5 खंडी. 12.5 खंडी म्हणजे 250 मन. म्हणजे 1679 साली फक्त सोनेच 250 मन शिवस्वराज्याच्या खजिन्यात होते. इथे आता तुम्ही महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन, छत असलेली रत्नजडीत अष्टकोनी मेघडंबरी, त्यातील महाराजांच्या डोक्यावरील मोत्यांच्या झालरी लावलेले रत्नजडीत सुवर्ण छत्र आणि प्रतापगडावरील श्रीभवानीला राज्याभिषेका आधी महाराजांनी अर्पण केलेले 1.25 मन सोन्याचे आणखी एक छत्र हे तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्याच वेळी दान दक्षिणेवर महाराजांनी खर्च केलेले 1.5 लाख होन त्यासमोर केवढे दिसतात ते बघा. यातून मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला नक्की समजेल. आता दुसरा एक आकडा सांगतो. महाराजांच्या लष्करामध्ये 45,000 घोडेस्वार सैनिक होते आणि दर 2 सैनिकांसाठी 3 घोडे असत. म्हणजे महाराजांच्या लष्करात एकूण 67,500 घोडे होते. मोगल सुलतान अकबराच्या काळात पागेतील एका घोड्याच्या संपूर्ण देखभालीचा एका महिन्याचा सरासरी खर्च 11 रुपये होता. हे अबुल फजल या अकबराच्या पदरच्या लेखकानेच लिहून ठेवलेले आहे. या हिशोबाने महाराजांच्या लष्करातील घोड्यांच्या फक्त देखभालीचा वार्षिक खर्च 89,10,000 रुपये इतका येतो. होनममध्ये ही रक्कम 22.25 लाख होन भरते. महाराजांच्या कारकिर्दीत शिवस्वराज्याच्या खजिन्याचे मोल किती होते याचा अंदाज यावरून तुम्ही निश्चितच करू शकता. गागाभट्ट, विधिवाले ब्राह्मण आणि सर्वसामान्य ब्राह्मण या सर्वांनी मिळून 1.5 लाख होन घेऊन स्वराज्याचा खजिना रिकामा केला असे अगदी छाती ठोकून बोलणाऱ्यांची अक्कल गाढवांच्या तुलनेत सुद्धा मायनसमध्येच आहे हे सिद्ध करायला 250 मन सोने आणि 22 लाखांचा घोडे खर्च
हे फक्त 2च आकडे पुरेसे आहेत. महाराजांच्या बाबतीत खोटे बोलणाऱ्यांनी यातले घोडे लक्षात ठेवावेत. इथे आता एक शेवटचा प्रसंग सारांशाने सांगतो. या प्रसंगाचे घटनेचे पुरावे इतिहासात नमूद झालेले आहेत. शिवराज्याभिषेकाच्या केवळ 2 महिने आधी महाराजांचे सरदार आनंदराव मकाजी यांनी शत्रूंची शहरे आणि फौजा लुटून अमाप मौल्यवान जिन्नसा तब्बल 3000 बैलांवर लादून रायगडावर आणल्या होत्या. या ऐवजाची एकूण किंमत सुमारे 1.5 कोटी होन इतकी होती. शिवरायांच्या राज्याभिषेक समारंभासाठी दानधर्मासह झालेल्या एकूण सर्व खर्चाचा अंदाज जदुनाथ सरकार या प्रसिद्ध इतिहासकारांनी 10 लाख होन असा केलेला आहे. आपण हा खर्च तिप्पट म्हणजे 30 लाख होन मानला तरी फक्त आनंदरावांनी आणलेल्या लुटीतूनच तो संपूर्ण खर्च 5 वेळा करता आला असता. आनंदरावांनी आणलेल्या त्या रकमेच्या तुलनेत फक्त 1% असलेले दक्षिणा आणि दानधर्मावर खर्च झालेले 1.5 लाख होन ही किस झाड की पत्ती आणि या पत्तीलाच शिवस्वराज्याचा संपूर्ण खजिना मानणाऱ्यांची अक्कल किस खेत की मुली. त्यांनी आरशात आता पुन्हा एकदा स्वतःचे तोंड बघावे. असल्या मूर्खपणाच्या स्वहस्ते स्वतःच्या तोंडावर फासून घेतलेल्या डांबराने ते बरबटून गेलेलेच दिसणार. आणि यांनी पाहायचे टाळले तरी आता खरा हिशोब कळाल्यावर प्रत्येक अस्सल शिवराय भक्ताला ते त्यांचे तोंड तसेच काळेकुट्टच दिसेल यात शंकाच नाही. त्यांचा हा प्रचार म्हणजे उघड उघड ब्राह्मण द्वेषच आहे. पण आता एक स्फोटक मुद्दा म्हणजे हा ब्राह्मण द्वेष अकारण मात्र नक्कीच नाही. शिवराज्याभिषेकाच्या घटनेत इतका तीव्र ब्राह्मण द्वेष अगदी अनाजी पंत मोरोपंत या नावांसह उगीच आपोआपच प्रकट झालेला नाही. आणि यामागे ज्या घटना कारणीभूत आहेत त्या अशा आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्धचे ब्राह्मण मंत्र्यांनी केलेले कट, शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतरचा पेशव्यांनी करून घेतलेला सांगोला करार, खुद्द छत्रपतींना बंदोबस्तात ठेवून संपूर्ण राजसत्ता पेशव्यांनी ताब्यात घेणे, तीही वंश परंपरा, छत्रपतींच्या कोल्हापूर गादीशी आणि मराठेशाहीतीलच इतर काही मातब्बर सरदारांशी शत्रुत्व, कायस्थ प्रभूंवर अनेकदा झालेला अन्याय, स्वराज्याचे आरमार बुडविणे, नंतर संपूर्ण मराठेशाहीच बुडविणे, छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे क्षत्रियत्व नाकारणे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण, शूद्रत्वाचे प्रकरण, अशा अनेक घटनांना कारणीभूत झालेल्या किंवा मुख्य सूत्रधार या ब्राह्मण व्यक्तीच असल्याचे दाखवून देणारे पुरावे ऐतिहासिक कागदपत्रात आहेत. याला फार आधीपासून ब्राह्मणांची जातीय वर्चस्ववादी आणि स्वार्थासाठी कटकारस्थाने दुष्कृत्य करणारी तथाकथित ब्राह्मणी वृत्ती असे म्हटले जाते. पण आता सांगितलेल्या या सर्व घटना शिवरायांच्या निधनानंतरच्या आहेत, म्हणजे महाराजांची कारकीर्द संपल्यानंतरच्या आहेत. खुद्द महाराजांच्या कारकिर्दीत ब्राह्मणांनी कधीही स्वराज्यद्रोही राजद्रोही कटकारस्थाने केली नव्हती. राजाभिषेकाला विरोध तर केलेलाच नव्हता. आणि धार्मिक विधींच्या नावाखाली राजाभिषेकात महाराजांची अडवणूक करून प्रचंड रकमा लुटल्याच नव्हत्या. उलट मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वराज्यातील बहुसंख्य सर्व जातीय रयतेच्या बरोबरीने महाराज सार्वभौम छत्रपती झाल्याचा अभिमान आणि आनंद दान घेऊन, संतुष्ट होऊन, आशीर्वाद देऊन व्यक्त केला होता. शिवरायांच्या कारकिर्दीनंतर काही ब्राह्मणांनी केलेल्या दुष्कृत्यांची चीड मनात बाळगून तोच ब्राह्मण द्वेष काय वाटेल ते करून, खोटे नाटे दावे करून शिवराज्याभिषेकात घुसडायचा हा प्रयत्न म्हणूनच आंधळ्या महामूर्खपणाचा सर्वोत्तम नमुना ठरतो. खऱ्या अर्थाने सर्व नीच नमुना ठरतो. शिवछत्रपतींच्या इच्छेनुसार झालेल्या, त्यांचे पूर्ण नियंत्रण असलेल्या, भारताच्या इतिहासातील सर्वाधिक महत्वाच्या अशा त्या शिवराज्याभिषेकाचे मोल आणि मर्मच न कळणाऱ्या जातीयवादी वृत्तींनीच शिवराज्याभिषेकावर तो कलंक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवरायांच्या इतिहासात अशा प्रकारे खोटे नाटे घुसडण्याचे पाप हे त्यांचेच आहे. ब्राह्मणांनी आधी विरोध केला आणि नंतर धार्मिक विधींच्या नावाखाली महाराजांना लुटले,
असे म्हणणाऱ्यांनी नेमके काय केले आहे? तर महाराजांनी अगतिक होऊन ब्राह्मणांना रकमा दिल्या असा प्रचार करून महाराजांच्या दानतीवर थेट शंका घेऊन महाराजांचे दानधर्माचे पुण्य छाटण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते स्वतःचे पाप ब्राह्मणांनी महाराजांना लुटले अशी बोंब मारून ब्राह्मणांच्या माथी मारलेले आहे. शिवराजाभिषेकावर जातीयवादी चिखलफेक करणारे खरे गुन्हेगार कोण ते अशा प्रकारे उघडकीस येते. या संपूर्ण प्रकरणाचा बोध धडा किंवा सारांश काय? तर सध्याचा ब्राह्मण द्वेषाचा हुकमी जातीय एक्का तिकडे शिवरायांच्या कारकिर्दीनंतरच्या घटनात उपयोगी पडेल, पण तोच पत्ता जर शिवचरित्रात आणि शिवराजाभिषेकात वापरायला जाल तर पूर्ण कोरा बिनकिमतीचा बाद ठरेल आणि मग तसे करणारा हमखास तोंडावर आपटून त्याच्यावर स्वतःचेच तुटके दात निमूटपणे गिळण्याची पाळी येईल. पुराव्यानिशी असलेल्या मूळ हिस्टरी समोर खोट्या नाट्या स्टोरीची लायकी ही अशीच आणि इतकीच असते. मित्रांनो, शिवराजाभिषेकातील एका स्फोटक आणि वादग्रस्त विषयाचा हा उलगडा तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमची मते काय आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओसह याच विषयावरील इतर 3 व्हिडिओंच्या लिंक्स न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.